सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी होणार आहे। भारत निवडणूक आयोगानं 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्याच अनुषंगानं त्या दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। ही आचारसंहिता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे असणार आहे। तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष तसंच शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राजकीय पक्षप्रतिनिधी तसंच शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा प्रशासनाधिकारी योगेश डोके तसंच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन पुढे बोलताना म्हणाले की निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी 25 मे 2026, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून, नामनिर्देशन छाननी 2 जून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत 4 जून, मतदान 18 जून सकाळी 8 ते दुपारी 4, तर मतमोजणी 22 जून रोजी होणार आहे। निवडणूक पूर्ण होण्याची अंतिम तारीख 25 जून 2026 आहे। या निवडणुकीत एकूण 19 स्थानिक संस्था सहभागी होत असून त्यात जिल्हा परिषद, सोलापूर महापालिका तसंच 17 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे। एकूण मतदारसंख्या 616 असून त्यात 544 सामान्य मतदार, 49 नामनिर्देशित आणि 23 अध्यक्षीय मतदारांचा समावेश आहे। नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील कलेक्टर चेंबर निश्चित करण्यात आला आहे।